सर्वप्रथम आपणा सर्वांना आजच्या 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज उपस्थित असलेले माजी महापौर श्री प्रवीण शेट्टी, माजी नगरसेवक श्री संतोष वळवळीकर, सामाजिक कार्यकर्ते सनील मोसेकर व क्लेटस कोलासो, बिल्डर श्री राजू लोपिस यांचे आम्ही सिंबाट विश्रमवाडी गाव परिवारातर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत आहोत। कृपया पुढे यावे। माननीय माजी महापौर श्री प्रवीण शेट्टी। कोण रस्त्यावर टाकतात ते तुम्हाला चालते आणि लोक प्रामाणिकपणे जर कुठे जमा करत असाल आणि ते दुसऱ्याला नकार देता असं कधी तुम्हाला जाणवलं ना तर मला पर्सनल कॉन्टॅक्ट केला तरी चालेल। मी स्वतः प्रत्यक्ष तिकडे होऊन, कारण ते तुम्ही चांगल्यासाठी करतात आणि त्याचा उलटा जर परिणाम होत असेल तर ते बरोबर नाही। थँक्यू तर सांगितलेली आहेच, आम्ही त्याचं म्हणजे पालन करूच, परंतु आमच्या गावाच्या देखील काही अपेक्षा आहेत। तर मी श्रीमती सुजाता सिरवेल यांना विनंती करते की त्यांनी आपल्या गाव परिवारातर्फे आपल्या काय अपेक्षा आहेत त्या त्यांना सांगाव्यात। मी आपणास सांगू इच्छिते की हे जे गटाराचं काम केलेलं आहे तर ते भक्कम नाही आहे, म्हणजे कसं काय जुनं झालेलं आहे आणि कसं मध्ये मध्ये असे खड्डे वगैरे पडलेले आहेत, काही काहींचे झाकण असे निघाले, काही काहींनी चोरून ती नेलेली आहेत आणि जे हे आमचं उकडीचं काम आहे ते उकडीचं हे जुनं झालेलं आहे तर आम्हाला अजून मोठं करून हवं आहे। म्हणजे ते आम्हाला छोटंसं वाटते, रस्ता हा अरुंद वाटते, आम्हाला जरा रुंद करून हवं आहे ही आमच्या। आणि गटाराचा स्लॅबचं सुद्धा, आणि काही वेळेला लाईट्स वगैरे चालू नसतात आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ह्या रस्त्याला ना कोणीही नसतं। काही वेळेला आम्ही लेडीज किंवा असं रात्री असं जाताना, रात्री अपरात्री जाताना इकडे कसं काही जण इकडे पाहायला वगैरे असं बसलेले असतात, मग इकडे लाईटचे काही वेळेला लाईट गेलेले असतात, मग आम्हाला जाण्या येण्याची भीती वाटते, तर लाईटची पण गरज म्हणजे ते सोय केली तर बरं होईल। तर गावकऱ्यांच्या वतीने मी तो इन प्रोसेस आहे। आपण अख्खे LED लाईट्स इकडे घेतलेले आहेत। बाकी हे जे गटराचं वगैरे विषय आहे ते मी पुढाकार घेऊन ते आपण करून घेऊ। बाकी लाईटचा विषय आपण घेतलेला आहे, LED लाईट्स घेतले वेगळे, त्याला सेपरेट पोल येणार, अंडरग्राऊंड येणार, त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये झाप पोसून वायर तुटणं येते वगैरे तसं होणार नाही। अंडरग्राऊंड घेऊन आपण ते करतो। थँक्यू। आता मी आपलेच गावकरी ब्रेसिल रुमाव यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे। प्रवीण साहेब, नेहमीच आम्ही कामासाठी धाव घेत असले आपले जावई म्हणा, भाऊजी म्हणा, वळवईकर, आणि आता नुकतेच आपल्या प्रकाशात येणारे सनील आणि क्लेटस हेही आपलं आता भरपूर काम करत आहेत, आज या ठिकाणी हजर आहेत, त्यांचं मी स्वागतही करतो, आभारी मानतो। नागरिकांना तुम्ही एकदम सतेज बनवला आणि त्याच्यावरची पनिशमेंट सुद्धा गांधीगिरीतर्फे दाखवली, त्याबद्दल मनपूर्वक आभार। आपले गावकरी श्री अरुण वर्तक आता आपले मनोगत व्यक्त करतील। धन्यवाद। आजचे आपले माजी महापौर, माजी नगरसेवक आणि इतर माननीय वर्ग यांनी आज इथे उपस्थित आहे, मी त्यांचे प्रथम आभार मानतो। त्याचप्रमाणे हे गावकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून जे आज ते कार्य करायला घेतलेलं आहे त्याबद्दल मी गावकऱ्यांचे सुद्धा मी स्वतः आभार मानतो। आणि एवढंच सांगतो की ज्या तरी ते काही कचरा जवळपास आहे गावकऱ्यांनी जो उपक्रम केला हा खरोखर चांगले आहे आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा ह्याचा धडा घेऊन इथे कचरा न टाकण्याची मी त्यांना विनंती करतो आणि सगळ्यांचे आभार मानतो। ते देणगीदार पुढील प्रमाणे आहेत। राजूदादा ह्यांनी 2000 रुपये आपल्याला दिलेले आहेत, कुंदन वर्तक 1000 रुपये दिलेले आहेत, त्यानंतर रेंजिल डिक्रूज ह्यांनी 2000 रुपये आपल्याला दिलेला आहे, एक अनामिक व्यक्ती ह्यांनी 2000 रुपये आपल्याला दिलेले आहेत, 1000 रुपये देऊन 1000 रुपये दिलेले आहेत, त्यांचे देखील मनापासून आभार। अजून कोणाला काही देणगी द्यायची असतील स्वखुशीने तर कृपया माझ्याशी, ॲलनशी किंवा लिओनशी संपर्क साधावा। आम्हाला अजून थोडासा मदतीची गरज आहे, शॉर्टफॉल होत आहे, तर कृपया सदळ हस्ते मदत करा। एरल डॉसन आणि रिस ह्यांनी आमचा जो काही इव्हेंट झाला हा तो व्हिडिओद्वारे कॅप्चर केला आणि तो सोशल मीडियाद्वारे तुम्ही पब्लिश करणारच आहेत, त्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो। थँक्यू सो मच।